नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपला जो गुगल ॲडिसन पिन आहे तर तो आलेला आहे आणि खूप दिवसाची प्रतीक्षा होती। खूप दिवस ह्या पिन साठी मला वाट बघावी लागली, कारण की 2 ते 3 वेळा मी गुगल ॲडिसन पिन साठी अप्लाय केलं, पण ॲड्रेस काय वेळेला ॲड्रेस चुकीचा, तर काय वेळेला जे डॉक्युमेंट आपल्याला जे सबमिट करावे लागतात गुगल ॲडिसन पिन साठी तर थोडी मिस्टेक होत होती माहिती नसल्यामुळे। तर ही पण चूक तुमच्याकडनं होऊ नये म्हणूनच काळजी घ्यायची आहे, कारण की कसं असतंय की एक जरी मिस्टेक झाली, थोडीफार जरी मिस्टेक आली तरी गुगल ॲडिसन पिन आपला आहे तो येत नाही। आणि $10 ज्या वेळेला कम्प्लीट होतात त्यावेळेला गुगल ॲडिसन पिन आहे तो आपल्याला येतो। आणि गुगल ॲडिसन पिन साठी खूप प्रतीक्षा करावी लागली, कारण की प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं की आपण युट्यूबवर काम करतोय किंवा युट्यूबवरती जे काम करतोय त्याचा मोबदला आपल्याला नक्कीच मिळावा, बरोबर आहे ना। आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी बरेच ज्या ताई आहेत, दादा आहेत, ते बरे भरपूर कष्ट करत असतात, कारण की हे जे पिन आलंय म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की एक साधा पिन आहे। जसं की आपण एखादा बँकेचा एटीएम घेऊन येतो, आपलेच पैसे असतात, आपल्याला काढायचं घालायचं ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला आपल्याला बँकेची करायची असते, तर त्यासाठी जो पिन येतो तर तसाच हा पिन आहे। फक्त एवढंच की आपल्याला जे युट्यूबचं पेमेंट मिळणार आहे तर ह्या पिन शिवाय युट्यूबचं पेमेंट आपल्याला मिळत नाही, अकाउंटवर आपले पैसे जमा होत नाहीत। तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे। आणि ह्यासाठी आपले जे गुगल ॲडिसन पिन आहे ह्यासाठी भरपूर जे ताई आहेत, दादा आहेत, ते भरपूर कष्ट करत असतात आणि नक्कीच आपल्या पण कष्टाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे। 8 ते 10 दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीये चॅनलवरती आपल्या, कारण की तब्येत खूपच डाऊन आहे माझी। 8 दिवस झालं थोडे आजारी असल्यामुळे तब्येत अजिबातच साथ देत नसल्यामुळं आपले जे व्हिडिओ आहेत ते आलेले नाहीयेत। तर नक्कीच एक ॲडिसन पिन आलेलं आहे आपलं। तर ॲडिसन पिन आलेलं याचा अर्थ आता मला 100% अगदी मन लावून काम करावं लागणार आहे। आणि ह्याच्या आधी पण मी केलेलंच आहे, असं काही नाहीये की आता गुगल पिन आलाय म्हणूनच मी काम करणार आहे, असं काही विषय नाहीये। कारण की कसं असतं, सबर का फल मिठा होता है, बरोबर आहे ना। तर तसंच काही आणि हे सगळं जे आहे हे जे सगळ्याचं जे बेनिफिट आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला, जे आपले सबस्क्रायबर आहे, जे युट्यूब फॅमिली आहे, जे लोक आपल्याला व्हिडिओ आपले पसंत करतात किंवा त्यातून काहीतरी शिकण्याचा जो प्रयत्न करतात, तर त्यांच्यासाठी सगळ्यांना मनापासून आभार आहे तुमच्या सगळ्यांचे, कारण की तुमच्या सगळ्यांशिवाय ही गोष्ट आहे ती शक्य नव्हती। आणि फायनली हे जे यश आहे ते आपल्या हातामध्ये आज बघताय तुम्ही आहे। आणि असं जे माझे ताई आहे, दादा आहे, ते प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा नक्कीच समर्थ कृपेने यश लाभो। आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे काय की तुमची एक मिस्टेक आहे ते तुमच्यापासून तुमचं जे सक्सेस आहे ते हिरावून घेऊ शकतं। त्यामुळे अगदी ज्याला माहिती आहे किंवा जे तुमचे आजूबाजूला कोण युट्यूबर असतील किंवा जे पै पाहुण्यांमध्ये कोण युट्यूबर असतील किंवा ज्यांना माहिती आहे की युट्यूबचं चॅनल कसं हँडल करतात किंवा युट्यूबच्या ज्या छोट्या छोट्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या आहेत, ईमेल असू देत किंवा एखादी गोष्ट की जेणेकरून आता जसं की गुगल ॲडिसन पिन म्हणा किंवा जे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करावे लागतात पेमेंट आपल्या अकाउंटवरती येण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडूनच प्लीज करून घ्या। कारण की आपण अजाणतेपणाने भरपूर म्हणजे प्रयत्न करत असतो की बाबा नाही हे येईल, मला होईल शक्य, तर एक मिस्टेक आपली हे सगळं यश आहे ते आपलं हिरावून घेऊ शकते। तर प्लीज अशी कोणतीच मिस्टेक करू नका किंवा अशी कोणतीच चूक करू नका की आपलं केलेले जे आपण युट्यूबचं आपल्याला पेमेंट मिळण्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात किंवा एक आशा असते, प्रत्येकाला आशा असतेच की बाबा आपण एखादं काम करतोय तर त्यातनं आपल्याला बेनिफिट मिळावं आणि जीवातून काम करत असतात बरेच जण। तर काय होतं, एखाद्या मिस्टेकमुळे त्या गोष्टी होत नाहीत, शक्य होत नाहीत आणि पूर्ण बॅक जातात आणि पूर्ण निराश आणि हताश होऊन जातात। तर तसं न करता ज्यांना ज्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला असू देत किंवा पै पाहुण्यांमध्ये असू देत माहिती असेल तर कमीपणा घेऊ नका विचारण्यासाठी, कारण की प्रत्येकाकडे थोडाफार इगो असतो, मी आणि त्याला का विचारू किंवा मी आणि तिला का विचारू असं थोडंफार असतं। तर प्लीज आपला इगो आहे तो बाजूला ठेवून आपल्याला आपल्या स्वतःच्या सक्सेससाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर नक्की ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या। आणि खरंच सांगायचं तर ह्या गुगल ॲडिसन पिनसाठी खूप खस्ता खाल्लेल्या आहेत आणि माझा 2 वेळा पिन रिजेक्ट झालेला आहे, 3ऱ्या वेळेला हे पिन आलेलं आहे, कारण की ॲड्रेस एक वेळा चुकीचा म्हणजे काय
की छोटी जरी मिस्टेक असली, तुमचा घराचा जो पत्ता नंबर आहे तर तो जरी तुम्ही टाकला नसला तरी गुगल ऍडिसन पिन येत नाही, किंवा नावामध्ये मिस्टेक असेल किंवा एखादा डॉक्युमेंट जे आपण सबमिट केलेलं असेल त्याच्यामध्ये थोडीफार मिस्टेक असेल तरी सुद्धा येत नाही. तर माझा एक प्रॉब्लेम मी आता ह्याच्यावरती शेअर करते तुम्हाला. माझा प्रॉब्लेम असं झालेला की माझं नाव आहे माझं नाव आईचं तिकडचं नाव आहे आरती प्रकाश कदम. तर मी त्याच नावाने गुगल ऍडिसन पिन इथं मागवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍड्रेस आता मी तर इथे इस्लामपूरमध्ये राहते, त्यामुळे मी ऍड्रेस टाकला होता माझ्या सासरचा टाकला होता इस्लामपूर मधला. तर प्रॉब्लेम असा झाला होता, तो पण ऍड्रेस मी व्यवस्थित न टाकल्यामुळे नावामध्ये आणि आधार कार्डवरची जो ऍड्रेस आहे सातारचा तर थोडी मिस्टेक झाली होती. त्यामुळे माझं खूप दिवस झाले, जवळजवळ महिना दीड महिना माझा गेला ह्याच्यामध्ये, किंवा जास्तच दिवस म्हटलात तरी चालेल. आणि 2 वेळा पिन मला अप्लाय करावा लागला. तर ती मिस्टेक तुमच्याकडनं होऊ नये, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला माहिती नसतं किंवा अंदाज येत नाही की नक्की काय करायचंय काय नाही. तर बघूया, तर लास्ट चान्स म्हणून मी अगदी जे वडिलांच्या नावानंच, कारण की डॉक्युमेंट म्हणजे वडिलांच्या नावानं असल्यामुळं फक्त ऍड्रेस जो आहे तो अगदी डिटेलमध्ये आणि व्यवस्थित म्हणून लास्ट चान्स म्हणून ट्राय केलं. पण नशिबाने म्हणतो ना आपण, समर्थ कृपेने गुगल ऍडिसन पिन आज आपल्या हातामध्ये आहे. आणि हे सगळं फक्त श्रेय आहे फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीला. आणि थँक्यू, सगळ्यांचे आभारी आहे. आणि एक छोटी गोष्ट बोलायची म्हणजे की जे प्रॉब्लेम आहेत किंवा आजूबाजूला जे माझ्या इथे प्रॉब्लेम झालेले आहेत, की युट्यूब चॅनल ओपन तर केलेलं आहे, पण असे प्रॉब्लेम होतात की लेडीज आहे अगदी म्हणतो ना मजूर, आपण रानात वगैरे काम करणारे जे मजूर आहेत, तर त्यांनी एका आशेवरती चालू केलेलं युट्यूब चॅनल, खूप छान ग्रोथ झालेली, सगळं व्यवस्थित होतं. आणि एक मिस्टेक अशी की त्यांना कोणीतरी सांगितलं पाहुण्यामध्ये किंवा असू दे किंवा कोणी आजूबाजूचं असेल, त्यांना कोणी सांगितलं की युट्यूबला जे तू व्हिडिओ टाकतेस त्याने तुझी मेमरी फुल होते, तर तू युट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत ते डिलीट मार, म्हणजे जेणेकरून तुला जे मोबाईलची मेमरी आहे ती तुझी व्यवस्थित राहील. मग त्यांना काही माहिती नव्हतं, लिहायला वाचायला जास्त येत नाहीये, आणि जेवढं वरचेवर माहिती होतं तसं त्यांनी चॅनल ओपन केलेलं आणि त्यांनी सगळं ते डिलीट मारलं, चॅनल पूर्ण डिलीट मारला, फक्त नाव राहिलं चॅनलचं आणि व्हिडिओ वगैरे सगळं डिलीट झालं. चॅनल मॉनिटाईज व्हायला आलेलं चॅनल पूर्ण ब्लँक झालं. आणि नंतर परत माझ्यापाशी आलेत की ताई असं असं माझा प्रॉब्लेम झालाय, आमच्या इथं असं असं मला सांगितलेलं, म्हणून मी डिलीट केले व्हिडिओ त्याच्यावरचे. आणि आहे बघा ना काय झालं, बघते तर सगळे व्हिडिओ त्यांनी डिलीट मारले होते. याचा अर्थ की जे वॉच टाइम आहे किंवा जे काही टार्गेट असतं त्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, ते सगळं त्यांचं डिलीट झाल्यामुळं काहीच मला पण करता आलं नाही त्यांच्यासाठी. तर त्यांना फक्त एवढं सांगितलं, ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना त्यातलं येतंय त्यांच्यापाशी जाऊन हे करा, प्लीज कमीपणा कुठल्या गोष्टीचा मान घेऊ नका. आणि सगळं झाल्यानंतर मायापाशी येऊन मग त्या लेडीज मायापाशी आल्यानंतर काहीच प्रॉब्लेम म्हणजे काहीच मी करू शकले नाही. पण असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा त्या महत्वाच्या आहेत, तर त्या होऊ नयेत. तर प्लीज त्याची काळजी घ्या. आणि असंच आहे की कष्ट भरपूर करावे लागतात युट्यूब चॅनलवरती, पण सक्सेस तर 100% आहे, पण प्रामाणिक कष्ट पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय वेळेला अगदी छान मनापासून जीव ओतून व्हिडिओ वगैरे आपण अपलोड करतो, सगळं करतो, पण एका चुकीमुळे की जेणेकरून आपण 1-2 वेळा 3 वेळा आपण गुगल ऍडिसन पिन साठी अप्लाय करतो, पण गुगल ऍडिसन पिन हा आपल्यापर्यंत येतच नाही. मग हताश होतात, निराश होतात बरेच जण. तर तसंच प्लीज चूक करू नका. आणि नक्कीच तुमच्याकडनं पण ही चूक होऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचं खुश तर मी आहेच, कारण की आपला गुगल ऍडिसन पिन आलेला आहे. आणि समर्थ कृपेने तुमचा सुद्धा जे कोण युट्यूब फॅमिली जी माझी बघते किंवा युट्यूबर आहेत की जे युट्यूबवरती चॅनलवरती काम करतात, तर लवकरात लवकर तुमचं सुद्धा चॅनल मॉनिटाईज हो आणि गुगल ऍडिसन पिन तुमच्या हातामध्ये असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नक्कीच माझे व्हिडिओ जे आहेत, ब्लॉग आहेत, ते नक्कीच बघायला विसरू नका, कारण की शिलाईच्या बाबतीतले असू दे किंवा रानामध्ये मी काही कामानिमित्त जाते किंवा रानामधले जे ब्लॉग असतात किंवा एखादं फिरायच्या ठिकाणी वगैरे गेले तर नक्कीच ते ब्लॉग म्हणजे असतात. डेली रुटीनचे असे ब्लॉग जास्त येत नाहीत माझे, पण जे काय आहेत ते त्याच्यातून तुम्ही शिकू शकता किंवा त्याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच फायदा होईल. हे ब्लॉग असतात किंवा जे काय मी एखादी गोष्ट फिरायला जाऊ दे किंवा एखादी गोष्ट जे महत्वाचं आहे तर ते दाखवायचा प्रयत्न जास्तीत जास्त असतो माझा युट्यूबवरती. तर नक्कीच मला माझे व्हिडिओ आवडत असतील. आणि ज्यांनी कोणी चॅनलवरती आज नवीन असाल, व्हिडिओ नवीन आज पहिल्यांदाच बघत असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. काळजी घ्या सगळ्यांनी. आणि लवकरात लवकर माझे व्हिडिओ पण येतीलच. रोजचं रुटीन जे आहे व्हिडिओचं
किंवा जे शिलाईच्या बाबतीतले असू देत किंवा जे काय जे माझे व्लॉग असतात ते नक्कीच कंटिन्यू होतील, कारण की थोडे 8-10 दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळे मी आपल्या व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती आलेली नाहीये. तर नक्कीच क्षमस्व, आणि नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू, धन्यवाद.